सर्वांना नमस्कार. 100 दिवस 100 कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आजची मी 45वी कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री जात. स्त्री जातीत जन्म घेतल्यावर, स्त्री जातीत जन्म घेतल्यावर असतात अनेक उपजाती. त्या उपजातीमधून निपजतात खूप साऱ्या पोटजाती. त्या उपजातीतून निपजतात खूप साऱ्या पोटजाती. जात नाही ते जात, जात नाही ते जात हे तत्व मात्र स्त्री जातीत लागू होत नाही. जात नाही ते जात हे तत्व स्त्री जातीत लागू होत नाही. महिला, बाया, बायका अशा शब्दांनी तिला हिणवणे काहीच चुकत नाही. महिला, बाया, बायका अशा शब्दांनी तिला हिणवणे काहीच चुकत नाही. कोणाला म्हणतात मॅडम, कोणाला म्हणतात मॅडम तर कोणाला मॅडम साहेब. कोणाला बाई साहेब म्हणताना कोणाला ए बाई असं म्हणून हिणवायचेही राहत नाही. कोणाला बाई साहेब म्हणताना कोणाला ए बाई म्हणून हिणवायची यांची सवय सुटत नाही. कोण्या दादाची बायको असते वहिनी साहेब, बरं का. कोण्या दादाची बायको असते वहिनी साहेब, मात्र कोण्या साहेबाची बहीण असते ताई साहेब. कोण्या साहेबाची बहीण असते ताई साहेब, मात्र कुणा कार्यकर्त्याची बहीण असते सुनी, मनी नाहीतर वनी. कोण्या कार्यकर्त्याची बहीण असते सुनी, मनी नाहीतर वनी. कोणाला आई साहेब म्हणून आदर देताना कुणी असते भटक भवानी. कोणाला आई साहेब म्हणून आदर देताना कुणी असते भटक भवानी. कुणी असते घराची शान, शौकत आणि मर्यादा, म्हणजे मोठ्या घरातल्या स्त्रीबद्दल. कुणी असते घराची शान, शौकत आणि मर्यादा. तर कुणा एकेची अब्रू चव्हाट्यावर मांडून ओलांडल्या जातात कायद्याच्या सर्व मर्यादा. तर कुणा एकेची अब्रू चव्हाट्यावर मांडून ओलांडल्या जातात कायद्याच्या सर्व मर्यादा. स्त्री जरी एक तिची नावे असतात अनेक. स्त्री जरी एक तिची नावे असतात एक. कुणी इंद्राच्या दरबारात पुरुषांना रिचवण्याचा मान मिळवणाऱ्या रंभा, मेनका, उर्वशी होतात, तर कुणी कष्टकरी कामकरी पुरुषांच्या श्रमपरिहारासाठी तमाशाच्या फडावर नाचणाऱ्या बाया होतात. कुणी देवी असते तर कुणी कैदाशीन. कुणी देवी असते तर कोणी कैदाशीन. मूग गिळून गप्प बसणाऱ्या सर्व स्त्रियांची जात असते शालीन. मूग गिळून गप्प बसणाऱ्या सर्व स्त्रियांची जात असते शालीन. आणि आवाज उठवणाऱ्या, स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःच्याच धुंदीत जगणाऱ्या सर्व स्त्रिया असतात भटक भवान्या. कोटी कोटी रूपे तिची आणि कोटी कोटी नाम. कोटी कोटी रूपे तिची आणि कोटी कोटी नाम. स्त्री जातीतील जन्म म्हणजे घराघरात कोहरा. स्त्री जातीतील जन्म म्हणजे घराघरात कोहरा. खूप बिरुदावली मिरवत मिरवत, अशा खूप साऱ्या बिरुदावली मिरवत मिरवत शेवटी स्त्री एक जात, शेवटी स्त्री एक जात एकाच प्रश्नाची हकदार होते. खूप बिरुदावली मिरवत मिरवत शेवटी स्त्री एक जात एकाच प्रश्नाची हकदार होते. तो प्रश्न म्हणजे ती सध्या काय करते. तो प्रश्न म्हणजे ती सध्या काय करते.